नाटकाचे 75 प्रयोग झालेत, 100व्या प्रयोगाकडे वाटचाल होतीये. एका नाटकासाठी, नाटकाच्या टीमसाठी ही खूप मोठी अचीवमेंट असते असं मला वाटतं. कारण नाटक काही कुणी स्पॉन्सर करत नाही किंवा काही नाही. एक निर्माता असतो, प्रेक्षक जे येतात त्याच्यावर ते नाटक चालतं आणि त्यावरच काय म्हणत आपण सगळं ठरतं की नाटक सक्सेसफुली किती प्रयोगांची वाटचाल करेल. तर मला असं वाटतं की चिमटा काढण्याची खूप गरज असते, तरच आपल्याला कळतं की नाही दुखतंय. तर जोपर्यंत चिमटा काढत नाही ना तोपर्यंत काही आपल्याला कळणार नाही की नेमकं काय बदल आयुष्यात आपल्या घडला पाहिजे. मला वाटतं अकलूजला का कुठेतरी अंबेजोगाईला आम्ही आता प्रयोग केला. म्हणजे असे अनेक अनुभव येतात. पण आता रिसेंटली असा अनुभव आहे की त्या ताई सांगत होत्या की मी लास्ट स्टेजला होते कॅन्सरच्या. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी 6 महिन्यांमध्ये काही होऊ शकतं, माझ्याकडे फक्त शेवटचे 6 महिने आहेत. पण या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेली, ते आत्ताही धडधाकट आहेत. आपल्यासोबत आहेत नम्रता संभेराव मॅम. तुमचं स्वागत आहे मराठी मूडमध्ये आणि तुम्ही खूप जास्त सुंदर दिसताय. थँक्यू सो मच. काय सांगाल तुमच्या पात्राविषयी नाटकातल्या? थेट तुमच्या घरातून ह्या नाटकाचा आज आमचा एकतर अमृत महोत्सवी प्रयोग आहे, 75वा प्रयोग आहे. म्हणूनच त्यामागचंच एक कारण आहे की स्पेशल दिवस असल्या कारणाने थोडंसं एक छान थोडंसं नटून यावं, हा अट्टहास होता आमचा. आणि खूप छान वाटतंय. नाटकाचे 75 प्रयोग झालेत, 100व्या प्रयोगाकडे वाटचाल होतीये. एका नाटकासाठी, नाटकाच्या टीमसाठी ही खूप मोठी अचीवमेंट असते असं मला वाटतं. कारण नाटक काही कुणी स्पॉन्सर करत नाही किंवा काही नाही. एक निर्माता असतो, प्रेक्षक जे येतात त्याच्यावर ते नाटक चालतं आणि त्यावरच काय म्हणत आपण सगळं ठरतं की नाटक सक्सेसफुली किती प्रयोगांची वाटचाल करेल. तर येस, आम्हाला खूप आनंद होतोय की सगळ्याच गोष्टी छान जुळून आल्या. नाटकाचं लिखाण केलेलं आहे प्रसाद खांडेकरांनी, दिग्दर्शन पण प्रसादनेच केलंय. पहिल्यांदाच तो निर्मिती क्षेत्रातही उतरलेला आहे. त्यामुळे एक सहकलाकार म्हणून आणि एक मैत्रीण म्हणून आणि एक कलाकार म्हणून मला खूप आनंद होतोय की इतक्या सुंदर नाटकाचा मी एक भाग आहे. यात मी माझी संध्या कदम नावाची भूमिका आहे. प्रसाद खांडेकर म्हणजेच दीपक कदम यांच्या बायकोची मी भूमिका साकारतेय. एका आईची भूमिका साकारते, ओंकार राऊत, आणि ज्याचं नाव नाटकात राहुल आहे, आणि भाग्यश्री मिलिंद जिचं नाटकातलं नाव श्रुती आहे. या दोघांच्या आईच्या भूमिकेत मी आहे. हे नाटक विनोदी जरी असलं तरी खूप महत्वाच्या विषयावर भाष्य करतं. ते म्हणजे कम्युनिकेशन गॅप. आपण संवाद खूप कमी झालाय, एकमेकांशी बोलणं खूप कमी झालंय. आपण सतत मोबाईलवर असतो, सतत सोशल मीडियावर असतो, सतत आपल्याला व्यक्त होणं खूप कमी झालंय. म्हणजे आपण जे पूर्वी बसून बोलायचो, कट्ट्यावर भेटायचो, गप्पा मारायचो, कधी मैत्रिणीच भेटायचो किंवा कधी आई वडिलांसोबत अशा निवांत जेवणाला बसून गप्पा मारायचो, ते खूप कमी झालंय. हल्ली जेवताना, वॉशरूमला जाताना, जेवताना, बोलताना, एकमेकांशी बोलताना सुद्धा एक हात मोबाईलमध्ये असतो की अच्छा कोणाचा मेसेज आलाय का, आय टू आय कॉन्टॅक्ट होत नाही. तर हे खूप कमी होत चाललंय हल्लीच्या जगामध्ये. आणि मला असं वाटतं हे नाटक त्यावर भाष्य करतं. विनोदी ढंगाने रचलेलं आहे पण अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करणारं नाटक आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं, सहकुटुंब सहपरिवार बघू शकतील असं हे नाटक आहे. त्यामुळे मेजवानी आहे, पॅकेज आहे. भले मी आईच्या भूमिकेत या नाटकात आहे, पण अजून काही ट्विस्ट अँड टर्न्स या नाटकात आहेत जे तुम्हाला जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेल की अजून काय गमती या नाटकात आहेत. आणि उत्तम पद्धतीने मांडलंय. नाटकाला अनेक नॉमिनेशन सुद्धा मिळालेत या वर्षातले. त्यामुळे येस, आम्ही वाट पाहतोय की आम्हाला इतिहास रचायचा आहे, 1000चा पल्ला पार पाडायचा आहे. सो येस मॅम, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की विषय हाताळण्यात आले, तर कितपत बदल होईल तुम्हाला असं वाटतं? प्रेक्षक कितपत ते कॅच करतील? मला असं वाटतंय की काही प्रमाणात तरी नक्कीच होईल. कारण यंगस्टर्स जेव्हा नाटकाला येतात, भले ते आमच्या हास्य जत्राच्या प्रेमापोटी येत असतील, तरी पण मला असं वाटतं की चिमटा काढण्याची खूप गरज असते, तरच आपल्याला कळतं की नाही दुखतंय. तर जोपर्यंत चिमटा काढत नाही ना तोपर्यंत काही आपल्याला कळणार नाही की नेमकं काय बदल आयुष्यात आपल्या घडला पाहिजे. तर मला असं वाटतं की नक्कीच बदल घडू शकेल. किमान प्रेक्षक ह्याचा विचार तरी करतील की अरे हा, हे कमी आपल्याकडे, याचा आपण विचार केला पाहिजे. की 2 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून ठरवून काही गोष्टी केल्या पाहिजेत. की जेव्हा आपण जेवायला बसू तेव्हा नाहीच मोबाईल हातात घ्यायचा, तेव्हा आपण गप्पा मारू, एखादी कलाकृती बघू, टीव्हीवर एखादं काहीतरी बघू, त्याच्यावर डिस्कस करू, त्यावर चर्चा करू. तर ठरवून काही गोष्टी मला वाटतं झाल्या पाहिजेत. मला असं म्हणायचं नाही 100% होतीलच, पण किमान मला असं वाटतं एक 70-80% तरी नक्कीच फरक पडेल.
नक्कीच. सहकलाकारांबरोबर बॉन्डिंग कशी आहे? हास्य जत्रेमध्ये आम्ही तर पाहतो हे बघ, 4 जण तर आम्ही त्यातले आहोत. आणि जे काय भाग्यश्री मिलिंद आहेत, भाग्यश्री आहे, त्यांच्याबरोबर भक्ती बरोबर फार पूर्वी काम केलंय मी. फुबाई फू मध्ये आम्ही एकत्र होतो. भाग्यश्री सोबत मी पहिल्यांदाच काम करतेय. पण मला असं म्हणायचंय की सहकलाकारच नाही तर आमची अख्खी जी 30 जणांची टीम आहे, म्हणजे आमची बॅकस्टेजची जी टीम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मग म्युझिशियन्स असतील किंवा लाईटमन असतील किंवा आमचं सेटिंग डिपार्टमेंट, नेपथ्यकार जे असतील, सगळी टीम आमची, आम्ही अजिबातच असं भेदभाव करत नाही कोणामध्येच. आम्ही सगळे मिळून मिसळून असतो. आम्ही छान शेअरिंग करतो, केअरिंग करतो एकमेकांसाठी. आम्ही काय म्हणूयात, दौऱ्यांमध्ये तर आम्ही खूप मज्जा करतो. आम्ही आता खूप दौरे केले आता मधल्या पिरियडमध्ये, पश्चिम महाराष्ट्र दौरा म्हणा किंवा मराठवाडा वगैरे सगळीकडे आम्ही फिरलो. तर या दौऱ्यामध्ये आमची अजून चांगली गट्टी जमली आहे. सहकलाकारांबरोबर तर गट्टी जमलीच पाहिजे, कारण नाटक करतोय आपण, तर नाटकाच्या ग्रुपमध्ये त्यातल्या त्यात ग्रुपिझम नको, असा एक अट्टहास होताच आमचा. त्यामुळे इथे तसं नाहीच काहीच होतंय, कारण सगळेच खूप कमालीचे आहेत. सगळे आम्ही साधारण एका एज ग्रुपचे असल्यामुळे आम्हाला अजून सोप्या जात आहेत गोष्टी. आम्ही आमची खूप मज्जा करतोय, धम्माल करतोय आणि प्रेक्षकांची उत्तम साथ लाभली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे चोपतायत. जे आम्हाला काय म्हणूया, जेव्हा व्हिडिओज टाकतात, आम्हाला टॅग करतात, तेव्हा आवर्जून मी सांगेन की असं लिहितात की टीम वर्क आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम आहेत, कोणा एकाचं नाव नाही घेतलं जात, सगळ्यांना टॅग केलं जातं आणि सगळे अप्रतिम कामं करतायत. तर ही खूप मोठी पावती आहे. मला असं वाटतं की टीम वर्क म्हणून काम जेव्हा आपण करतो ना, तेव्हा सगळ्यांचं काम, त्याची दखल घेतली जाते प्रेक्षकांकडनं. तुम्ही सोशल मीडियावर तेवढ्याच ऍक्टिव्ह आहे. तुम्ही लास्ट म्हणजे पोस्ट टाकली होती अंध नाटक ऐकून वगैरे जी काय प्रतिक्रिया दिली होती, तर त्याच्या व्यतिरिक्त अशी एखादी प्रतिक्रिया आहे का प्रेक्षकांची की ते तुमच्या लक्षात आहे? त्याच्या व्यतिरिक्त काय, प्रेक्षक येतात, आम्हाला मिठा मारून रडतात, आमच्या पप्प्या घेतात आणि मग काहींचे पर्सनल, आता त्या दिवशीच आम्ही ह्याला मला वाटतं अकलूजला का कुठेतरी आम्ही अंबेजोगाईला आम्ही आता प्रयोग केला. म्हणजे असे अनेक अनुभव येतात. पण आता रिसेंटली असा अनुभव आहे की त्या ताई सांगत होत्या की मी लास्ट स्टेजला होते कॅन्सरच्या. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी 6 महिन्यांमध्ये काही होऊ शकतं, माझ्याकडे फक्त शेवटचे 6 महिने आहेत. पण या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेली. ते आत्ताही धडधाकट आहेत, ठणठणीत आहेत. आणि त्यांनी आम्हाला एक पत्र पण लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की मला कशी प्रेरणा मिळाली, तुमचा कार्यक्रम बघून मी 4 घटका हसू शकले, मी पॉझिटिव्ह झाले, माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आली. तर माझ्या या जे काही माझं वय वाढलंय आता, वर्ष जी काही वाढलीत माझी सर्व्हायवलची, त्याच्यामध्ये एक मोठं कारण म्हणजे हास्य जत्रा आणि तुम्ही सगळे कलाकार आहात. तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय काम करताय आमच्या आयुष्यात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकतच असतो. पण रिसेंटली घडलेला हा एक किस्सा आहे. नाटकाला जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा अशी भरभरून दाद देतात. काल एक आजोबा आले होते, ते म्हणाले की काय अप्रतिम विषय मांडलाय तुम्ही या नाटकाद्वारे, एक पॅकेज दिलंय तुम्ही नाटकामध्ये आणि सगळं आमच्या पर्यंत पोहोचतो तुमचा विषय, आणि या अशा पद्धतीचं, अशा विषयाचं नाटक आजच्या जगामध्ये असलंच पाहिजे. जेव्हा की सगळेजण मोबाईलमध्ये गुंतून राहिलेत आणि अडकून पडलेत, तर ह्या काळामध्ये हे नाटक असणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नक्कीच 75वा प्रयोग आहे, आपल्याला कळतच आहे की धाणेच की प्रेक्षक किती प्रतिसाद देतात. पण तरी शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल नाटक पाहण्यासंदर्भात? मला सगळ्यांना हेच सांगायचंय की 2.5 तास या, प्रेक्षागृहात या, सहकुटुंब सहपरिवार या, मित्रमैत्रिणींसोबत या. 2.5 तास मोबाईल बाजूला राहतो आणि तुम्ही फक्त हसत राहता, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना टाळ्या देत राहता, एकमेकांकडे पाहता, एकमेकांसोबत एक आनंद उपभोगता. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे जी मिस होत चालली. आणि हाच आमच्या नाटकातला मेसेज आहे की एकत्र राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत, एकत्र आनंद शेअर केला पाहिजे. आपले आई वडील सुद्धा आपले उत्तम मित्रमैत्रीण होऊ शकतात, हे या नाटकातनं सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या आणि नाट्यानुभव घ्या आणि मनसोक्त हसा आणि छान मेसेज घेऊन जा. नक्कीच. मराठी मूड मनोरंजनच्या टीमकडनं तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.